तुम्हालाही असं वाटतं का की मला सगळेजण गृहीत धरतात, माझ्या वेळेला, विचारांना अजिबात महत्त्व दिलं जात नाही, प्रत्येक परिस्थितीमध्ये मीच जुळवून घ्यावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण कधी ह्याचा विचार केलाय का की ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? आपण काय करतो माहिती आहे? स्वतःचं अस्तित्व विसरून आपला वापर समोरच्याला करू देतो. मग हा वापर कधी मानसिक असतो, कधी आर्थिक असतो, तर कधी शारीरिक कामांच्या स्वरूपात असतो. आपण कोण आहोत आणि ही मदत समोरच्याला खरंच मी आत्ता ह्यावेळी केली पाहिजे का, हा विचार एकदा तरी केला पाहिजे की नको? कोणीतरी अतिशय अडचणीत आहे, आपल्याशिवाय दुसरं कोणीही त्या क्षणी मदत करू शकत नाही, मग आपण आपला वेळ नक्की द्यायला हवा. पण आपल्या व्यतिरिक्त बरेचसे पर्याय समोरच्याकडे आहेत आणि तरीही मीच सगळं करणार हा अट्टहास चुकीचा नाही का? तुम्हाला माहिती आहे, लोक फार सोयीस्कररित्या 10 चांगल्या गोष्टी विसरतात आणि एखादी चूक लक्षात ठेवतात. आणि हे आपल्या बाबतीत घडलं तर आपल्याला खूप वाईट वाटतं. समोरच्या व्यक्तीचं परीक्षण करण्याआधी कधीतरी आपणही चुकलो असू, चुकीचं बोललं गेलं असेल आपल्याकडूनही, याचा विचार प्रत्येकाकडून केला जात नाही. आणि म्हणूनच आपण सतत इतरांसाठी अवेलेबल राहणं बंद केलं पाहिजे. पण हां, समोरच्याला खरंच आपली गरज आहे हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे बरं का. जर आपण सतत रिकामे समोरच्याला दिसत असू तर आपल्या वेळेला महत्त्व समोरचा देईल का? कारण आपणच ते देत नाही आहेत ना. आपण कोणत्या विषयावर गप्पा करतो, आपण काय बोलतो, मोकळ्या वेळात आपण काय करतो, ह्यावरून आपण काय आहोत हे समोरच्याला कळतं आणि तोही तशाच प्रकारे आपल्याशी वागतो. जर आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकत असू, सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असू, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या स्वतःच्या नॉलेजमध्ये आपण भर टाकत असू आणि जर आपलं व्यक्तिमत्व जर आपण भारदस्त बनवलं असेल तर समोरचा कसं बरं आपल्याला गृहीत धरेल? आपण किती पैसे कमवतो हा भागच वेगळा आहे. घरी असून सुद्धा आपण आपलं आयुष्य किती चांगल्या पद्धतीने जगतो हे जास्त महत्त्वाचं आहे. सतत जर आपल्या बोलण्यात धुणं, भांडी, स्वयंपाक, माझे किती हाल होतात हेच सगळं असेल तर समोरच्याला पण त्याचा कंटाळा येऊ शकतो ना. घरची कामं तर सगळेच करतात, पण हीच घरची कामं, साधी वाटणारी कामं वेगवेगळ्या पद्धतीने आपण केली तर आपलं महत्त्व वाढेल ना. कारण ते फक्त आपल्यालाच जमणार आहे, नाही का? आपल्या मताचा समोरच्याने विचार करावा असं जर वाटत असेल तर आधी आपण स्वतःच्या मतांचा आदर केला पाहिजे. इतरांना प्रेम द्यायचं आहे, सल्ला द्यायचा आहे, सर्वांसोबत राहायचं आहे, पण त्यात स्वतःला पूर्ण विसरून जायचं नाही आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं, छानशा अवतारामध्ये घरात वावरणं, कधी, कुठे, काय केलं पाहिजे याची जाणीव असणं गरजेचं आहे. शिक्षण हे फक्त नोकरी करून पैसे कमवण्यासाठी नसतं. शिक्षणाचा खरा उपयोग केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये आनंदी असतो, असं मला वाटतं. आयुष्य जगण्याची पद्धत, स्वतःची मतं मांडण्याची पद्धत, घर सांभाळण्याची पद्धत जर योग्य असेल तर कोणीही आपल्याला गृहीत धरणार नाही आहे. स्वतःचा आदर स्वतःच केला पाहिजे. स्वतःचं एक टाईम टेबल असलं पाहिजे आणि त्या टाईम टेबलनुसार आपण सगळी कामं केली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं जर आपण नियोजन केलं तर आपल्याकडे हमखास स्वतःसाठी वेळ राहील आणि जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढून स्वतःवरती काम करायला लागू त्यावेळेला आपोआपच सगळ्यांच्या दृष्टिकोनामध्ये आपलं व्यक्तिमत्वाबद्दल आदर निर्माण होईल. माझं इतकं शिक्षण झालं आहे तरी देखील मी घरीच असते आणि म्हणून मला डिप्रेस्ड वाटतंय, असं आपणच स्वतःला म्हणून नाही घ्यायचं. आपण घरामध्ये राहतो म्हणजे आपण घर सांभाळतो, हे सुद्धा खूप मोठं काम आहे. घरामधलं सगळं नियोजन बघणं, घराची आर्थिक व्यवस्था सांभाळणं, घरामधल्या प्रत्येक व्यक्तीचं काय आवडीनिवडी आहेत याचा विचार करणं आणि त्यानुसार सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं, हे काम प्रत्येकाला जमेल का? नाही जमणार ना. मग आपण सुद्धा काहीतरी काम करतोच आहोत ना. आपण काय निवांत बसून राहिलोय का? नाही, आपण काही ना काहीतरी कामात आहोत. फक्त आपल्याला ती कामं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करायची गरज आहे आणि नियोजन असं करायची गरज आहे की आपल्याला आपल्यासाठी थोडा वेळ मिळेल. आपण जर सुरुवातीपासूनच नको त्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट्स करत असू तर ऑफकोर्स आपल्याकडून ॲडजस्टमेंट्स करायच्या ज्या अपेक्षा आहेत त्या वाढणारच आहेत. पण खरंच इथे ॲडजस्टमेंट करायची गरज आहे का? नसेल तर तिथे करू नका ना.
काय होईल, आपल्याला 1-2 दिवसापुरतं 1-2-3 लोक वाईट म्हणतील, पुन्हा ते त्यांच्या कामामध्ये हे सगळं विसरून जातील, इतर कुठल्या तरी गोष्टींकडे त्यांचं लक्ष वेधलं जाईल. सतत मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे आणि म्हणून मी सतत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या पाहिजेत, हा दृष्टिकोन आधी आपण आपला बदलला पाहिजे. आपल्याबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर ठीक आहे, आणि चांगलंही बोलत असेल तरीही ठीक आहे, पण आपण काय करतोय, आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे आपला जास्तीत जास्त फोकस पाहिजे. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, हे विचार येण्याचे केव्हा थांबतात माहिती आहे? जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंग असतो. आपल्या सगळ्या योग्य जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, हे विचार जेव्हा सतत आपल्या डोक्यात असतात ना, त्यावेळेला आपल्यामध्ये आपोआपच सकारात्मक बदल व्हायला लागतात. आणि जेव्हा आपण स्वतःला गृहीत धरणं सोडतो, त्यावेळेला इतर लोकही आपल्याला गृहीत धरत नाहीत. आपलं रुटीन प्रत्येकाला माहिती पाहिजे. ही वर्किंग आहे किंवा ही गृहिणी आहे, तरी देखील ह्या वेळेला ह्या व्यक्तीचं हे काम असतं आणि आपण आता त्यांना डिस्टर्ब करायला नको. ही प्रत्येकाची प्रतिक्रिया तुमच्याबद्दल हवी आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती खूप जास्त काम करायची गरज आहे. बाकी इथंपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच आणखी एका छानशा विषयासोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भरभरून जगा.